नमस्कार, डी 24 तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। धुळे जिल्ह्यातील भीम आर्मीचे अध्यक्ष व उत्तर महाराष्ट्रातील अध्यक्ष राहुल भैया व चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून दक्ष पत्रकार संघ यांना आज जेल रोड येथे उपोषण करत असलेले बापू बागुल व आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला। धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी अतिक्रम काढण्याची मोहीम मनपा आयुक्तांनी सुरू केली आहे। ते कुठेतरी आडा बसावा या संदर्भात आज भीम आर्मी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले। जे आंदोलन उभारलेले आयुक्त संदर्भात त्या आंदोलनाला भीम आर्मीतर्फे आमचा पाठिंबा आहे। रेल्वे स्टेशनचं जे अतिक्रमण चालू होतं त्या अतिक्रमणावर आयुक्त साहेबांनी जे आदेश काढले होते पाडण्याचे त्या संदर्भात आम्ही करण्यात यावं आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही दक्ष पत्रकार संघच्या आंदोलनाला भीम आर्मीतर्फे पाठिंबा देतोय। धुळे शहरातील झोपडपट्टी अतिक्रमण धारकांना उठवण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांनी ज्या पद्धतीने घाईगर्दी केलेली आहे व 48 तासामध्ये त्यांचं अतिक्रमण उठवावं या पद्धतीने जो आदेश काढलेला होता, या आदेशाच्या अनुषंगाने धुळे शहरातील संपूर्ण बौद्ध समाज व रेल्वे स्टेशन झोपडपट्टी धारक यांनी 2 दिवसापूर्वी या ठिकाणी जन आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून धुळे शहरामध्ये जे काही 108 जे धनदांडग्यांनी अतिक्रमण केलेले आहे, लोकांना अधिकाऱ्यांना मॅनेज केलेला आहे, त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा यासाठी दक्ष पत्रकार संघाने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जन आंदोलन केलेलं आहे। त्या जन आंदोलनाला भीम आर्मीचे जे काही उप अध्यक्ष आहे महाराष्ट्राचे ते राहुल वाघ आणि त्याच पद्धतीने जिल्हा अध्यक्ष चव्हाण साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत। त्याच पद्धतीने ॲडव्होकेट आहिरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दर्शवलेला आहे। धन्यवाद। असाच पाठिंबा धुळे जिल्ह्यातून आम्हाला मिळाला पाहिजे की जेणेकरून प्रशासनावर दबाव होईल आणि तात्काळ आयुक्तावर गुन्हा दाखल नाही। जर 3-4 दिवसामध्ये प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर तदनंतर दक्ष पत्रकार संघाचं साखळी उपोषण होऊन आत्मदहनाचा देखील या ठिकाणी इशारा करण्यात येणार आहे।